केमिकलयुक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून गुळ उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये सध्या संघर्ष निर्माण झालाय। केमिकलयुक्त गुळाची जबाबदारी घ्यायची कोणी असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम कोल्हापूरमधल्या गुळांच्या सौद्यावरती होतोय। कोल्हापूर जिल्ह्यामधील बहुतांश गुऱ्हाळ घरं सध्या बंद आहेत, मात्र ज्या गुऱ्हाळांमध्ये अजूनही गुळ उत्पादन होत आहे अशा गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी आजपासून गुळाचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतलाय। काही दिवसांपूर्वी गुजरातमधल्या मार्केटमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई केली। कोल्हापूरमधून निर्यात झालेल्या गुळामध्ये घातक केमिकल सापडलं। यानंतर गुजरातमधील व्यापाऱ्यांनी कोल्हापूर आणि सांगलीमधला गुळ घ्यायला नकार दिलाय। दरम्यान केमिकलयुक्त गुळासाठी नेते राजू शेट्टी यांनी आता व्यापाऱ्यांना जबाबदार धरलंय। अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूर गोळच्या नावाखाली कर्नाटकातला गुळ विकला जातो। बाहेर बारामती आणि दौंड भागामध्ये काही गुऱ्हाळं अशी सुरू झालेली आहेत की त्याच्यामध्ये बऱ्याच पद्धतीच्या भेसळी करून गुळ तयार केला जातो। कोल्हापुरी गुळासाठी जास्त पैसे द्यायची ग्राहकांची जी तयारी होती, एक प्रकारे ग्राहकांची सुद्धा फसवणूक व्हायला लागलेली आहे। माझं स्पष्ट मत असं आहे की व्यापाऱ्यांनी सौदे व्हायच्या आधी गुळाची टेस्ट घ्यावी, सॅम्पल घ्यावेत आणि मग गुळ स्वीकारावा। एकदा गुळ आल्यानंतर मग शेतकऱ्यावर जबाबदारी टाकणं योग्य नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।